आता गोल ठरवलेला आहे की मला हीच कुस्ती खेळायची आणि मला त्यावरतीच फोकस करायचंय, गोल ठरवलेला आहे, मग पुढे काय करायचं? तर त्याच्यानंतर तुमची दुसरी स्टेप आहे की तुम्ही थेट ट्रेनिंग चालू करणार का, आणि ट्रेनिंग जरी चालू केलं तर तुम्ही कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग चालू करणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. यासाठी तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही आता किती पाण्यामध्ये आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे मला एखाद्याशी, मी एखादा गट आहे माझा 70-75चा आहे आणि मला त्याच्यामध्ये माझा अपोनंट जे आहे त्याच्याशी कम्पेअर करण्यासाठी मला काय काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, माझ्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे आणि कमीपणा काय आहे. बऱ्याच वेळेला लोकांच्या, काही जण म्हणतात की माझी ताकद लागत नाही, मला दम भरून येतो, किंवा माझी चपळता नाहीये, माझी लवचिकता नाहीये. तर यासाठी हे तुम्हाला तुमचं पहिलं बघायला गरजेचं आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला असेसमेंट करणं गरजेचं आहे. असेसमेंट म्हणजे काय, की एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या पैलवानाला त्याची चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी काही फिटनेसचे फॅक्टर्स असतात. जसं मी आता सांगितलं की ताकद, तुमच्या हृदयाची चांगली एन्डुरन्स असणं, मसल एन्डुरन्स असणं, फ्लेक्झिबिलिटी असणं, स्पीड असणं, बॅलन्स असणं, हे एकूण असे 11 ते 12 फॅक्टर आहे. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणारच आहे. तर त्याच्या सगळ्यांचे असेसमेंट करणं गरजेचं आहे. हे असेसमेंट कम्पेअर कशा केले जातात, की इलाइट लेवलशी कम्पेअर केले जातात. मी 70-75चा खेळाडू आहे आणि माझ्या गटामध्ये सगळ्यात मोठा खेळाडू कोण आहे आणि त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याचे प्लस पॉईंट काय आहे, त्याच्याशी हे कम्पेअर केली जातं आणि त्याच्यानुसार आपण ट्रेनिंग दिले जातं. याने फायदा काय होणार आहे, की एकच एक जे तुम्ही ट्रेनिंग करत जाताय, की तुम्ही आपल्या जर तालमीत बघितलं तर कसं आहे की सगळ्यांना एकच ट्रेनिंगचा पॅटर्न ठरलेला असतो. सकाळी उठून एक रनिंग करणे, सपाट्या मारणे, बैठक मारणे. पण प्रत्येक खेळाडूची प्लस मायनस पॉईंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार जर त्यांनी काम केलं तर तो चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळू शकतो, तो चांगल्या पद्धतीने त्याचे गोल हे अचीव करू शकतो. यासाठी असेसमेंट हे खूप गरजेचं आहे. ओके. परंतु हे पारंपरिक कुस्तीमध्ये याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता कुस्ती बदललेली आहे आणि जर तुम्हाला चांगल्या लेवलला कुस्ती खेळायची असेल तर या स्टेपने जाणं गरजेचं आहे. गोल ठरला, असेसमेंट करायची आहे तुम्हाला आता, आणि त्याच्यानंतर असेसमेंट कशा केल्या जातात किंवा काय काय असतं हे सगळं डिटेलमध्ये आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.